चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना यूएस स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध सामना कांदारी किंग्स यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कांदारी किंग्स आणि यूएस स्पोर्ट्स यांच्यातील सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. चालू असणारी स्पर्धा खार प्रीमियर लीग सीझन 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. एक खूप चांगली स्पर्धा मुंबईच्या खार जिमखान्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत, जे यूट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत त्यांचंही सगळ्यांचं स्वागत केलं जाणार आहे. चला जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी कांधारी किंग्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल यूएस स्पोर्ट्स उमेशजी कुळे साजनजी पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला विकी कांदारी यांचे संघ पाहायला मिळतोय. पहिला बॉल वेगात टाकलाय, थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला, जाईल असती रक्षकांच्या दिशेने आणि ज्या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. कैफ एका बाजूला आफताब बेग आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलक जर पाहिला तर एक ओव्हर येताना पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत. थोडीशी उसळी होती या बॉलला, त्याचा फायदा घेत असताना 4 धावांमध्ये पाठवलं या बॉलला. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 5 आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला. यावेळेला बॅक टू बॅक 2 बॉल मात्र या ठिकाणी सत्य चौधरी यांनी चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चाललो आहे. 4 चेंडू झालेले आहेत, 5 धावा. यावेळेला फटका समोर मिड ऑनला मात्र खेळलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये मात्र हा धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कांदारी किंग्स संघाला यूएस स्पोर्ट्स साजनजी पाटील आणि उमेशजी कोळे यांच्या टीमला साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट घेतली गेलेली आहे, पहिला धक्का बसलाय कांदारी किंग्स संघाला.
विकेट आली पहिली. कांदारी किंग संघ जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करतोय, कारण जी धावसंख्या अपेक्षित होती ती धावसंख्या या ठिकाणी नाही मिळालेली. अजून सुद्धा प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघ बलाढ्यचे आहेत. निलेश आलेत आता. तुमच्या बाहेरचा बॉल मात्र यावेळेला पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळत आहेत, कळवतात व्हाईट बॉल आहे. समीकरण जर पाहिलं तर पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि एका बाजूला निलेश टाक आहे, दुसऱ्या बाजूला आफ्ताब अब्बास बेग यांना पण पाहतोय. सत्य चौधरी यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. खार जिमखान्यामधील स्पर्धा, खार प्रीमियर लीग केपीएलचं हे चौथं पर्व आपल्या भेटीला आले खारमध्ये. पुढे किल्ला बॉल, लोअर फुल टॉस, फक्त ढकलला, सर्कलच्या आतमध्ये अडवलाय. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव इकडे घेतली गेली आहे. बऱ्याच कालावधीनंतर एवढ्या कमी धावांचं षटक पाहायला मिळालं पॉवर प्लेचं, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 7 धावा आलेल्या आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. अजूनही 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या ओव्हरला मात्र या ठिकाणी आता सुरुवात होते. आणि दुसऱ्या ओव्हरला ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे या ठिकाणी परशुराम यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. आफ्ताब बेग आणि निलेश टाक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. US स्पोर्ट्स कांदारी किंग या संघामधील मात्र सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. KPLचा खार जिमखान्याचे सुंदर असं मैदान. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे करतायत. एक धाव तिकडे मिळणार आहे. थोडंसं संयम आणि खेळी सध्या सुरू आहे, परंतु काही स्ट्रोक तुम्हाला मोठे देखील या ठिकाणी खेळावे लागणार आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जात असताना 8 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आणि चौथ्या पर्वामध्ये खूप चांगलं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला बॅटची कडा घेतली जाते. टायमिंग नाही झालंय. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी डॉट बॉलची संख्या सुरुवातीलाच वाढली जाते. 6 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला काही मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत आणि दोन्ही युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. आफ्ताब बेगने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परशुराम हे देखील प्रयत्न मात्र या ठिकाणी करत आहेत US स्पोर्ट्ससाठी. दुसऱ्या बाजूला कांदारी किंग्स यांच्यातील एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बिगिट केलाय. आतापर्यंत जो दबाव होता तो दबाव मात्र या ठिकाणी हटवलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार मात्र या ठिकाणी ठोकला जातोय. आफ्ताब बेग यांच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. US स्पोर्ट्सच्या विरुद्ध मात्र ही कामगिरी आहे. सुरुवात थोडीशी अडचणीत झाली आहे, परंतु त्यानंतर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आफ्ताब बेग करतायत. निलेश टाक आहेत त्यांच्या जोडीला, ज्यांनी आज चांगली कामगिरी केलेली आहे. आफ्ताब बेग या एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. आफ्ताब टप्प्याचा बॉल त्याच्यावर जर पाहिलं तर प्रहार केलाय. आता दिशा फाईन लेगची आहे. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि टप्पा टाकल्या कारणाने बॉलला उसळी असल्या कारणाने लगेच बॉडी पोझिशन बनवली आणि स्ट्रोक जर सीमारेषेच्या पलीकडेच फेकून देण्यात यशस्वी राहिले. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा जर पाहिला तर आज अगदी महत्वाचा दिवस, शेवटचा दिवस आहे. अंतिम टप्प्यात स्पर्धा येताना पाहायला मिळालेली आहे. बॅक टू बॅक 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडलेले आहेत. परशुराम यांच्या विरुद्ध थोडंसं गिअर चेंज केलाय आफ्ताब यांनी, कारण पहिल्या षटकात जास्त धावा आलेल्या नाही आहेत आणि हीच गोष्ट या ठिकाणी निहाळलेली आहे. यावेळेला फटका. ओ काय स्ट्रोक खेळला अफलातून. वाटलं तरी होतं का हा बॉल कोणतं, काय पोझिशन बनवली आणि काय स्ट्रोक खेळलाय. अद्भुत, अविश्वसनीय. आफ्ताब बेगच्या बॅटमधून एक भयानक षटकार पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक खेळलाय जबरदस्त आणि सिक्सर येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 3 सिक्सर खेळलेले आहेत. सुरुवात थोडीशी शांत झाली त्यांच्याकडून आणि आता मात्र रौद्र रूप धारण केलंय आफ्ताब बेग. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक, आता तर इनसाइड आउट.
हाही दर्जेदार फटका आहे, त्यांना पहिल्या बॅला गॅप खेळलाय आणि पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी कमी धावसंख्या आल्या, फक्त 7 धावा होत्या, 1 विकेट आली होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सब कुछ आफ्ताफ हे या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या 2 ओव्हरच्या समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 30, या ओव्हरमध्ये आल्या 23. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावा त्या ठिकाणी केल्या जात आहेत. 30 धावा धाव फलकावर आहेत. याही वेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु आता त्या ठिकाणी फिल्डर आलेत. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. खेळाडू बाद आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 30 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. जीवी नाटेकर, दिनेश नाटेकर टीमचे कॅप्टन मैदानात आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला मात्र या ठिकाणी सुरुवात आता होते. पहिल्याच बॉलवर मात्र विकेट घेण्यात यशस्वी राहिले सत्य चौधरी, त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरला आले, पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. जो धावसंख्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बनली तिला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. अफ्ताब बेग अजूनही मैदानात आहेत. 6 मध्ये 23 वर ते खेळत आहेत, परंतु मैदानात दिनेश नाटेकर आलेले आहेत. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता. दिनेश यांनी दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. चांगला स्ट्रोक आलाय. अखूट टप्प्याचा बॉल होता. हा क्रिकेटमध्ये चुकी कुणाकडनं होऊ देत, चुकीला माफी नाहीये. आणि इकडे अखूट टप्प्याचा बॉल टाकला गेला. मग तो कितीही मोठ्या बॉलरने टाकला असता तर मोठा फटका आलाच असता.
बॉल, चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न आणि इकडे काय झालंय, ओ या प्रयत्नात जर पाहिलं तर 2 गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या, अपघात कन्फर्म, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. दिनेश नाटेकर टीमचे कॅप्टन हे मात्र आता रनआउटच्या स्वरूपात नाराज आहेत. स्वाभाविक आहे, कोणीही नाराज होतं ज्यावेळेला ते रनआउट आउट होतात. या ठिकाणी उमेशजी कुळेज किचनचे सर्व्हिस सर्वा आणि मुंबई महाराष्ट्रातील नामवंत संघ व्यवस्थापक उमेश US स्पोर्ट्सचे मालक आणि ISPL या भारतातील नामवंत स्पर्धेचे व्यवस्थापक म्हणून ज्यांनी 2 वर्ष मात्र बक्षिसामध्ये पात्र होताना पाहायला मिळाले असे उमेशजी कुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. या उमेशजी, आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला फुल टॉस बॉल आहे, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवला जातोय बॉल. त्या ठिकाणी एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मिथिलेश आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. राजू शिंदे यांचे चिरंजीव मिथिलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जसं थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली की बऱ्याचशा जोड्या आहेत पिता पुत्रांच्या, त्यातील एक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने, परंतु फिल्डर आलेत. अतिशय जलद गतीने थ्रो देखील त्या ठिकाणी केलाय. वाह, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. राजन परवडी त्या ठिकाणी होते आणि स्कोर जर पाहिला तर आता 39 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू असताना पहिल्या षटकात थोडंसं कंट्रोल, त्यानंतर जर पाहिलं तर धावा येत आहेत, परंतु त्यातही सत्य चौधरी हे बाव खाऊन जाताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली आहे, बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जरूर. आणि धावसंख्या जर पाहिली तरी या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 40 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण ज्या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपतो, 40 धावा धावफलकावर झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. US स्पोर्ट्स ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील आणि उमेश कुळे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी निकी गांधारी यांची, गांधारी किंग्स यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरनंतर 40 ललित ठाकूर यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मिथिलेश शिंदे आणि आफ्ताब बेग यांना पण पाहतोय. स्ट्राईकवर मिथिलेश यांना पण पाहतो. मिथिलेश शिंदे, बिग हिट, काय फटका खेळलाय, जबरदस्त, लांबच लांबवर पाठवलाय. मिथिलेश शिंदे यांच्या बॅट मधून 6 धावांचा हा फटका पाहायला मिळतोय. वाह, बॉलचा टप्पा पाहिला, हेरला आणि त्यानंतर बॅट फिरवली आणि सिक्सर मध्ये पाठवलाय बॉल. आपल्या मुलाची खेळी त्यांचे बाबा देखील टक लावून पाहतात मैदानाच्या बाहेरून.
टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि बराच लांबवर धावत गेले त्या ठिकाणी गोलंदाज ललित ठाकूर. खूप लांबवरचा प्रवास केला परंतु बॉल नाही सोडला. खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी कॅच पकडली गेली आणि विकेट त्यांना पाहायला मिळते या ठिकाणी. ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. आफ्ताब बेग जे जबरदस्त बॅटिंग करत होते या बॉलवरती मात्र डबल बंड झाले स्ट्रोक खेळत असताना. हा बॉल पुल केला खरा परंतु शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, टायमिंग चुकीचं होतं आणि त्यातल्या त्यात कॅच जबरदस्त पकडली गेली आणि ललित ठाकूर यांना यश मिळताना पाहायला मिळत आहे. चौथी ओव्हर सुरू असताना 47 धावा 4 विकेट. कृपेश वैती आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फटका इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रात मात्र हा फटका खेळताना पाहायला मिळाले. चांगला फटका. कृपेश वैती जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय अशा प्रकारचा फटका इकडे पाहायला मिळालाय. 6 धावा षटकार. यूएस स्पोर्ट्स हा संघ देखील तेवढाच बलवान आहे. कांधारे किंग्स यांनी आज चांगली कामगिरी केली आहे. एका बाजूला विकी कांधारे, एका बाजूला साजनजी पाटील, उमेशजी कुडे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर आपल्याला फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. हो चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय. खेळाचा होता स्क्वेअर लेगला, बॅटची कडा घेत मात्र जवळच थांबतोय. रन नाही मिळणार आहे. 53 धावा. चौथी ओव्हर सुरू आहे. रात्रीकालीन मॅच आहे त्यामुळे दिवसा जेवढ्या धावा होत्या तेवढ्या होणार नाही. देखेंगे ना अभी वो 3 तारीख को मालूम भी रहे 3 तारीख को ऑप्शन है ना देखते ना हो आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय. यस हो नाही सुरू होतं परंतु एका बरस थांबवलंय आणि धावसंख्या या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील येते आणि धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपली ना. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि कांधारी किंगची धावसंख्या झाली 54. एक बेग माघारी परतले, दुसरे बेग आलेले आहेत. एकाने बॅटिंग केली, एक आता बॉलिंग करायला येतील. पाहूयात अशफाक बेग यांना आपण या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहतोय. चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मिथिलेश आणि कृपेशची जोडी मैदानात आहे. या डावाला पुढे घेऊन जायचंय. 12 चेंडूंचा खेळ जर पाहिलं तर अजूनही बाकी आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले आणि काय स्ट्रोक खेळलाय अप्रतिम. कृपेश वैद्य यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्त होती त्यामुळे बॉलचा अंदाज नाही आलाय. बॉल जर पाहिलं तर जवळच आहे परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. लेग बायची धाव असणार आहे. आफ्ताब बेग मात्र प्रतिस्पर्धी बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. 10 चेंडूंचा खेळ तर अजूनही बाकी आहे आणि टार्गेट किती होणार? 80 होणार, 85 होणार, 90 होणार की 80च्या आतमध्ये होणार ते मात्र आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायचं आहे.
या वेळेला लोअर फुल टॉस स्टो खेळला परंतु टायमिंग नाही करू शकले. बॉल मात्र पाठी जातोय, तोपर्यंत अडवला गेलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या षटकाची सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, षटकाराने झाली, परंतु त्यानंतर कमबॅक करतात आफताब. आफताब एक बॉलिंगसाठी समोर जर पाहिलं तर कृपेश वैदी, अशफाक, इधर आफताब लिहिलंय. काय त्याचं नाव? अशफाक बेग. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर पाहूया तिकडे येत आहेत का, दूर होते थोडेसे, कॅच नाही झाली आहे आणि धाव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशफाक बेग एका बाजूला पाहायला मिळतात बॉलिंगसाठी आणि स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचेल 64 धावांवर. लेट झाला. कांधारी किंग्स 64 धावांवर आहे. मिथिलेश आणि कृपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर कृपेश. ओहो, हा बॉल जर पाहिला तर या ठिकाणी सगळ्यांनाच बीट करत मागे गेलाय. बॅटर बीट, कीपर बीट, पाठीमागे फिल्डर बीट आणि बॉल बाउंड्री लाईन सुद्धा बीट. चौकार बाईकच्या स्वरूपातील धावा कळवल्या गेल्यात. बोल्ड होता होता राहिले, कीपर बॉल पकडता पकडता राहिले आणि त्यानंतर जर पाहिलं तर सीमारेषाच गाठली बॉलने. 68 ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी पाचवी मार्गस्थ आहे. विविध अँगल्स मात्र या ठिकाणी सुप्रीम स्पोर्ट्स आपल्याला या मॅचचे क्षणचित्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका समोर खेळलाय परंतु बॉलने फिल्डर शोधलाय आणि विकेट येताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 68 धावा धावफलकावर. 5 ओव्हर संपलेले आहेत, 68 धावा धावफलकावर. एक ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा करायच्या, धावासाठीची धावाधाव करायची आहे. मिथिलेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिलं तर आता अजय बॉलिंग आलेले आहेत आणि स्कोर 2 ने पुढे जात असताना 70 वर जाईल. राजू पंडित होते तिकडे. मिथिलेश शिंदे आणि जयश्री जोडी मैदानाच्या आतमध्ये. मिथिलेशने प्रभावित केले, 5 बॉलमध्ये 10 केलेत. राजू शिंदे यांचे चिरंजीव मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. अखो टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार.
76 धावा धावफलकावर मोठी धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारली जाते. 76 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अखूट टप्प्याचा बॉल आहे. या बॉलला मात्र हवाई यात्रा करावी लागली आणि त्या ठिकाणी आणखीन एक सिक्सर पाहायला मिळतोय. ब्याऐंशी धावा धावफलकावर मिथिलेश शिंदे इन ऍक्शन. काय जबरदस्त कामगिरी करतायत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. बॉलिंग साठी जर पाहिलं तर अजय यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय. येस, चांगली कामगिरी आणि आपला मुलगा चांगला खेळतोय हे पाहायला कोणत्याही पिताश्रीला आवडतं. आगमन होतं या ठिकाणी मंचावर उमेशजी कुळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मुंबईतील बलाढ्य संघ उमेश इलेव्हन, साजनजी पाटील आणि उमेशजी कुळे ही जोडी सुपरहिट आहे. यूएस उमेश इलेव्हन हा संघ आपण महाराष्ट्रभर पाहतो, भारतभर पाहतो. या संघाचे सर्वे सर्वा त्याचबरोबर कुळेस किचन या परिसरात आलात तर तुम्हाला रुचकर जर जेवण पाहिजे, चायनीज पाहिजे तर सांताक्रूज खार या परिसरामध्ये एकमेव ठिकाण ते म्हणजे कुळेस किचन. आणि त्याचबरोबर ISPL मध्ये दोन्ही वर्षी आपल्या टीमला नंबर मध्ये घेऊन जाणारे उमेशजी कुळे आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. उमेश भाऊ, आपले स्वागत. यावेळेला मात्र विकेट येताना पाहायला मिळते आणि डाव मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या झाली आहे 84. विजयासाठी पाहिजे 85. चौऱ्याऐंशी धावा झाल्यात, 85 पाहिजेत. पाहूया काय होईल. रोहित पंचशील प्रस्तुत असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मंचावर नुकतंच उमेशजी कुळे यांचं आगमन झालंय, ज्यांनी मात्र भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर ISPL नावाचा आविष्कार आला आणि त्यामध्ये याचा व्यवस्थापक गेली दोन्ही पर्व खूप चांगली कामगिरी केली आहे. 84 झाल्यात, 85 करायचे आहेत. हा, 85 धावांची आवश्यकता आहे. मुझे भी वड़ा पाव चाहिए. 84 झालेले आहेत, 85 करायचे आहेत. आता तुला कोणती वेगळी भाषा सांगायला लागते. ये 85 चाहिए भाई. इंग्लिश कळते ना तुला. 85. 85 to win.
खार प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी या ठिकाणी आगमन होत आहे. उमेश 11 या नामवंत संघाचे सर्वेसर्वा साजनजी पाटील, उमेशजी कुळे या दोघांचा संघ भारतभर खेळताना आपण पाहतो. आणि आज या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी ISPL मध्ये देखील ज्यांनी दोन्ही वर्षी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि असे उमेशजी कुळे या ठिकाणी ॲज अ व्यवस्थापक म्हणून त्यांचं खूप नाव आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. आणि या परिसरामध्ये कुळेच किचन, खार, बांद्रा या परिसरामध्ये किंवा सांताक्रूज या परिसरामध्ये तुम्हाला जेवणासाठी एक उत्तम पर्याय तो म्हणजे कुळेच किचन आहे. आणि या ठिकाणी उमेशजी कुळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. चला जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भेट ना. अरे भेट. अरे भेट. आशिष मंडल आणि जोडीला जर पाहिलं तर राजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजन परवडी आणि बॉलिंगसाठी आफ्ताब बेग. पहिला बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आफ्ताब आणि अशफाक हे दोघे सुद्धा या मॅच मध्ये खेळतात आणि एकमेकांच्या विरोधात खेळतात. पहिला बॉल चांगला आलाय. US स्पोर्ट्स आर्ट संघ मैदानाच्या आतमध्ये ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील आणि उमेश कोळे यांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला विकी कांदारी साहेबांची टीम आहे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. आसमानी टोला बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. 6 धावा, षटकार. साधावा. यावेळेला आणखीन एक दिशा मात्र या ठिकाणी आशिषने दिली या बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रात. काही बॉल सीमारेषा पार, षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेले आहेत आणि आफ्ताब बेग सारख्या खेळाडूच्या विरुद्ध हे सिक्सर आलेले आहेत. मगाशीच म्हटलं चुकी कोणाकडूनही होऊ देत, चुकीला माफी नाहीये. सिक्सर. 12 धावा धाव फलकावर. बॉल देगा तो लेगा भी. पहिला बॉल निर्धाव आला. त्यानंतर 2 चेंडू, पहिला जो काही उसळी दिली पहिला बॉल लाजबाब होता आणि त्यानंतरचे 2 चेंडू आशिष यांनी खूप जबरदस्त खेळत. आशिष मंडल ना. आशिष मंडल. यावेळेला मनगटी फटका ऑन साइडला जर पाहिलं तर ढकलला हा बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 13 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तरी का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 85 धावा करायच्या. अजूनही 32 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता. आज बऱ्यापैकी मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय. यानंतर फायनल मॅच असणार आहे. याची देखील आपल्या सगळ्यांनाच ओढ लागलेली असणार आहे. US स्पोर्ट्स आणि कांदारी किंग्स यांच्यातील मॅच आपण पाहतोय. स्ट्राईकवर येत आहेत राजन परवडी. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फेकी करतील. डायरेक्ट हिट देखील होताना पाहायला मिळतोय आणि एका धावीवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. पाहूया. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर सुरू आहे.
85 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज 100 धावांचा पाठलाग पाहायला मिळाला, 90 पाहायला मिळाला, 89 पाहायला मिळाला. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज 77 धावांचाही पाठलाग पाहायला मिळाला. युएस स्पोर्ट्ससाठी आशिष मंडल यावेळेला चांगला बॉल अडवला जातो गोलंदाजांकडून. आणि पहिली ओव्हर म्हणजे जरी काही मोठे फटके आले तरी देखील बऱ्यापैकी म्हणावं लागेल, कारण विकेट नाही आली याकरता मात्र बॅटिंग करणारी टीम समाधानी आली असेल आणि 15च्या आतमध्ये याकरता मात्र या ठिकाणी बॉलिंग टीम देखील समाधानी असेल. युएस स्पोर्ट टीमची धावसंख्या झाली आहे 14. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ बाकी आणि 71 करायचे आहेत. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी झाडात गेलाय बॉल, षटकार. वीस धावा धाव फलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय खरं, परंतु बॉल हाही जर पाहिलं तर 4 धावांसाठी हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे गेलेली आहे, 4ने धावा येत आहेत आणि आता राजन देखील चांगलेच फलंदाजी करू लागलेले आहेत. ज्या पद्धतीने हा चेंडू पहिला अखूट टप्प्याचा होता त्याच्यावर पुल केला, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु सीमारेषा थोडीशी जवळ आहे, त्याचाच फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला त्यांना आणि हा मात्र चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते, पुढे जाते. यस, 24 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 मात्र मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. राजन खरा बॉल, परंतु त्या ठिकाणी चुका तर दोघांकडून सुद्धा झाल्या. नो बॉल बिमर या ठिकाणी घोषित केला जातोय. शॉर्ट सिलेक्शन नाही होऊ शकलं, बॉल खराब टाकला गेला, चुकी तिकडे झाली आणि फटका सुद्धा चुकला होता, परंतु रिझल्ट मात्र या ठिकाणी 4 धावांवाला आलाय. या 5 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे गेली आणि बिमर असल्या कारणाने यानंतर असेल फ्री हिट. 29 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु या फीट देखील होती. असं होतं कधी कधी, बॅटर विसरतात, बॉलर सुद्धा विसरतात, फिल्डर विसरतात आणि कॉमेंटेटर सुद्धा विसरतात फीट आहे म्हणून. 30 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी सूरज शेलार यांना आपण पाहतोय. षटक थोडंसं महागडं राहिलंय, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचाही या ठिकाणी आहे. धावसंख्या 30 वर गेली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 85चा पाठलाग करायचा, अजूनही 27 बॉल आणि 55 धावा करायच्यात. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एक वेगळीच मजा आहे आणि सेंट्रल विकेटवर खेळण्यात सुद्धा एक वेगळी मजा आहे. पूर्वी जर पाहिलं तर आपल्याला 3 साईडने सीमारेषा पाहायला मिळायची आणि एका बाजूला डिक्लेअर झोन पाहायला मिळायचा. यावेळेला चांगला बॉल, लेंथ वरून बॉल कट केलाय. थोडसे दिनेश त्या ठिकाणी नाराज झाले आज स्ट्रोक जरा, कारण या अगोदर धावा आलेल्या आहेत. 30 धावा धाव फलकावर आहेत. 26 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 55.
यावेळेला देखील बॅक टू बॅक चांगले बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळालेत. कौतुक होईल त्या ठिकाणी गोलंदाजांचं. सूरज शेलार आणि स्वतःला सांगत देखील असतील माझी सुरुवात खराब झाली परंतु शेवट नाही झाला अजून, तो सुद्धा मी चांगला करू शकतो. धावसंख्या 30. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक चांगले चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आशिष मंडल यांच्यासारख्या चांगल्या खेळाडूला थोडंसं रोखलं इकडे. राजन परवडी जोडीला आहेत US स्पोर्ट्स. ऑप्शनच्या बाहेर हाई चेंडू जर पाहिलं तर चांगला आलाय कारण मोठा फटका नाही आलाय आणि 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 31 झाली आहे. बऱ्यापैकी धावसंख्या बनलेली आहे मागील षटकाच्या तुलनेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय विकेट आलेली नाहीये आणि मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये अजूनही धावसंख्या करायची 54. धावसंख्या 31 धावा धावफलकावर 31 आणि अजूनही जर पाहिलं तर 54 करायचे आहेत. 54 पाहिजेत 24 बॉलमध्ये. बोलो मालिक. 14 होते 14. बघा ना आता 14 त्याच्यानंतर 17 आले. नो प्लस गेली. एक सिंगल किती आले? नो प्लस बाउंड्री गेली ना भाऊ. हा, मग रन कसे झाले? एक बाउंड्री. हा सॉरी तिथे बाउंड्री गेली. टप्पा पडला सॉरी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे 3ऱ्या ओव्हरला आणि इकडे 1 कैफ आलेले आहेत. व्हाईट बॉल तर घोषित केलाय परंतु त्याच्यावर आक्षेप घेतला आणि 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. व्हाईट बॉल. त्याला लॉकरच्या माझ्याकडे होतं, त्याच्याकडे नाही. हाही चेंडू जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, कमी गतीने येतोय परंतु त्यावर देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 22ची धाव पाहायला मिळते इकडे. धावसंख्या जर पाहिली तर आता 33 वर जाते धावसंख्या. बरोबर ना रे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 बॉल 52. मॅच मोठी आहे. चालेल. थोडंसं बाजूला ना तुम्ही सगळे. या साईडला या. या साईडला या. या साईडला या. बघा चांगलं आहे पण ती मागाशी ती रनिंग येत होती ती कुठे? यावेळेला फटका कव्हर पॉइंटला. हो 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 अद्भुत फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या बॅटरचं. राजन शंकर परवडी आणि त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय सिक्सर. आशिष मंडल आणि राजन परवडी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने ज्यावेळेला षटकार येतो ना पाहायची देखील एक वेगळी मजा असते. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या 39 पाहायला मिळते. 85चा पाठलाग करायचा आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता. कैफने चुकी केली आहे आणि या चुकीला जर पाहिलं तर बाजूच्या झाडात पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. हे बोल रे दांडा भाई आज बॅटिंग करेगा बोला 24 बॉल. चष्मा पिना ना. अजूनही 21 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 45 धावा तर झालेल्या आहेत.
या मॅचवर जर पाहिलं तर उमेश कोळे यांचं देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. एक व्यवस्थापक म्हणून संपूर्ण भारतात त्यांनी चांगलंच नाव कमावलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, निघालाय थर्ड मॅचच्या दिशेने. रेस लागली फिल्डर आणि बॉल यांच्यामधील, पाहूया थांबवला जाईल का, परंतु नाही, गोल झालाय तिकडे. आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय या 4 धावांची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जमत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा खार प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणखीन एक चांगला फटका, परंतु तिकडे फिल्डर आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि तिकडे मिक्सफील्ड झाली आहे. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा चौकार येताना पाहायला मिळालाय. सन्माननीय अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करू. धावसंख्या झाली आहे 50 धावा, म्हणजे 35 अजूनही पाहिजे. 50ची पार गेलेली आहे. 19 बॉल 32. हे सगळे ग्राफिक्स आमच्याकडे सुप्रीम स्पोर्ट्स अतिशय चांगल्या रीतीने देत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करू. आम्हाला या स्पर्धेसाठी रुस्तमजी यांचं देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन होतं. सगळ्यांचं स्वागत करणार आहोत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा थर्ड मॅचची दिशा. बॉल निघालाय त्या ठिकाणी, परंतु अडवण्याचा प्रयत्न आता केला गेलाय. खूप चांगली बॅटिंग केली. या ओव्हरमध्ये मात्र धावा आलेल्या आहेत. कैफचं षटक महागडं राहिलं आणि धावफलक जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 55 झालेली आहे. विदाऊट लॉस 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. आमच्यामध्ये उपस्थित राहतात किस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तुमजी यांचे सीईओ हर्षचंद्रा साहेब आणि त्याचबरोबर प्रोजेक्ट हेड नितीनजी गुजर साहेब. या दोनही मान्यवरांचं आगमन होत आहे या खार प्रीमियर लीग साठी. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. साहेब, आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं स्वागत असणार आहे. किस्टोन रिअल्टर्स लिमिटेड रुस्तमजी, सीईओ हर्षचंद्रा साहेब आणि प्रोजेक्ट हेड नितीन गुजर साहेब या दोनही मान्यवरांचं आम्ही या खार प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये करत आहोत. हार्दिक स्वागत. स्कोर जर पाहिला तर 55 झालाय. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. विकेट एकही आलेली नाहीये, ही चिंतेची बाब आहे. आणि विकेट आली नाही तर त्यामुळे स्वतः संघनायक बॉलिंगसाठी आलेत. ज्या ठिकाणी प्रश्न गंभीर असतो त्या ठिकाणी संघनायक खंबीर असतो आणि संघनायक स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 18 बॉलमध्ये 30. परिस्थिती सध्या यूएस स्पोर्टच्या बाजूने आहे, परंतु कांधारी किंग्स देखील कमबॅक करू शकतात. नवीन तर त्यांना ते करावंच लागणार आहे. आशिष मंडल आणि राजन परवडी ही जोडी बॅटिंगसाठी आहे. पहिला बॉल लाखो टप्प्याचा होता, त्याच्यावर मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय. चौकार येईल. 4 धावा. थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, पुल केलाय आणि एका वेगळ्या पद्धतीचा पूल पाहायला मिळाला आणि स्ट्रोक जर पाहिलं तर 4 धावांमध्ये पाठवलाय. हमारे बीच क्रिस्टल रियल्टर्स लिमिटेड रुस्तम जी के सीईओ हरचंद्रा साहब यहाँ आ चुके हैं. उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे. साथ में प्रोजेक्ट हेड नितिन जी गुजर साहब, आपका भी स्वागत. यावेळेला इनसाइड आउट खेळणे. वाह वाह वाह, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. नेत्र दीपक, डोळ्यांचं पारणं फेडणारा षटकार. लाजबाब. क्रिकेटचा खेळ हा तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आहे आणि मग सध्या तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी पहा किंवा रणजी ट्रॉफी पहा किंवा आपली खार प्रीमियर लीग पहा, आनंद तर सगळ्यातच मिळणार आहे. सध्या खार प्रीमियर लीगचा आनंद आपण घेतोय सुप्रीम स्पोर्ट्सवर. धावसंख्या 65 झाली आहे. 16 बॉल 20 अजूनही पाहिजे. 85 करायची होती 6 ओव्हरमध्ये. यावेळेला आणखीन एक आशिष मंडल, काय बॅटिंग करतायत. येस, आशिष मंडल नावाचं वादळ आलं. जोडीला जर पाहिलं तर त्या ठिकाणी राजन परवडी सुद्धा आहेत. काय मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. सर तुमचं पण नाव सांगा ना सर. स्कोर जर पाहिला तर 6 धावांनी पुढे जात असताना पाहायला मिळेल. यावेळेला समोर खेळलाय फटका, परंतु फिल्डर आता त्या ठिकाणी थोडेसे दूरच राहिलेत. एक नंतर घेतली, दुसऱ्याही रनचा प्रयत्न आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने यूएस टीम खेळते, माझ्या मते उमेश कोळे, साजन पाटील यांनी खूप सारी तयारी करून घेतली होती यांच्याकडून. ज्या पद्धतीने त्यांचा खेळ या ठिकाणी होतो. 14 बॉलमध्ये 12. आता हे असं समीकरण आले. 85 रनचा पाठलाग करायचा होता, परंतु आशिष मंडल आणि राजन परवडी न डगमगता
काय खेळ मात्र या ठिकाणी केलाय, लाजबाब. या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 73 धावा, सलामीची जोडीची पार्टनरशिप, लोवर फुल टॉस आणि त्याच्यावर शो खेळण्या खेळापर्यंत अडवलाय तिकडे. आणि स्कोर जर पाहिला तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल धावसंख्या 74 वर गेली आहे, म्हणजे अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 बॉल बाकी आहेत, 11 धावांची आवश्यकता. यानंतर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय दिनेश यांनी. आणि आता मात्र मॅच गेली आहे 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर आणि 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच आयोजन कमिटीचे, ज्यांनी खूप चांगलं काम केलंय या स्पर्धेसाठी. जर पाहिलं तर मनीषजी कोटियर असतील, त्याचबरोबर जतीनजी सोळंके असतील, अजितजी मोरे असतील, विजयजी कासारे असतील, त्याचबरोबरने या स्पर्धेसाठी रुस्तमजी यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांचे आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत मोहसिन अख्तर यांचे. आम्ही आभारी आहोत बी कांदारी प्रॉपर्टीज यांचे, हेल यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत मजर शेख यांचे, माजिद खान यांचे, राजू शिंदे यांचे, दीपकजी गुप्ता यांचे, निलेशजी सावंत यांचे, सुप्रीम स्पोर्ट्स यांचे, ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आता जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावा करायच्यात आणि बॉलिंगसाठी आलेले आहेत आफ्ताब बेग. पाहूयात विदाऊट लॉस सामना जिंकला जाईल का, आता याचेच वेध सगळ्यांना लागलेले आहेत. यावेळेला चांगला बॉल, वेगात बॉल आला, वेगात बॉल होता त्या ठिकाणी आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय खरा. धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रोहित पंचशील प्रस्तुत असणारी ही खार प्रीमियर लीगचं 4थं पर्व. चालू असणारा सामना, एका बाजूला कांधारी किंग्स, विकी कांधारी आणि अर्जुन कांधारी यांची टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे डॉक्टर ॲडव्होकेट प्राचार्य साजन पाटील आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर कुळच किचनचे सर्वे सर्वा उमेश कोडे यांची टीम पाहायला मिळते. आणि आणखीन एक दर्जेदार फटका, काय बॅटिंग करतायत नेत्र दीपक, लाजबाब. आणि या सुंदर फटक्यानंतर धावसंख्या पुढे गेली आहे, केवळ आता 6 रनची आवश्यकता आहे. राजन खेळतात 42 धावांवर. राजन यांचं कौतुक करावंच लागणार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी खेळी केली आज. आशिषची 7 आणि ही सलामी 79 धावांची. मनगटी फटका या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय. 80 धावा फलकावर, केवळ 5 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 5 रन. आशिष 35, राजन 43. हे कोड काही सुटलं नाही. KPL उसळी जास्त होती यावेळेला. पंचांनी मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला आहे. जास्त हाईट पाहायला मिळाली. मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. प्रचंड वेगातील बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, तर रनआउट आहेत की नाही याकरता. खार जिमखान्याचे सेक्रेटरी मोदी सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करू. आउट आहेत बॅटर OUT. आशिष मंडल आणि राजन परवडी 81 धावांची पार्टनरशिप मात्र या दोघांमध्ये होताना पाहायला मिळाली. लाजबाब. आणि
आता मात्र अगदी विजयाच्या जवळ असताना 8 बॉल आणि 4 धावा असताना पहिली विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत. ललित जात आहेत. ललित ठाकूर ना. ललित ठाकूर. चार धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सेमीफायनल नंबर 2 आहे आणि यानंतर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. खार परिसरामधील एक दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला आल्या पहिलाच बॉल, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. हा विजय आम्ही सहजी मिळवून देणार नाही हेच या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत आपल्याला टीम कांधारी किंग. केवळ 3 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. खार परिसरातील खेळाडूंसाठी पर्वणी आणि एक मोठा स्टेज आपल्याला पाहायला मिळतो इकडे. वेगवान बॉल टाकलाय, उसळी होती त्या ठिकाणी आणि माघारी परतावं लागेल बॅटरला. एक गेला तर दुसरा सुद्धा त्याच्या साथीला आलेला आहे आता पॅव्हिलियनच्या दिशेने. विकेट आली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता. 3 रन पाहिजे. 6 बॉल 3 रन, 6 गेंदे और 3 रनों की आवश्यकता. चला लवकरच यायचं मैदानाच्या आतमध्ये. निलेश सावंत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हिरो आहेत आणि त्यांची देखील उमेश कुडे यांच्या बरोबरने ISPL मध्ये महत्वाची भूमिका. ट्रेनर म्हणून मात्र त्यांनी दोन्ही वर्षी मात्र उमेश कुडे यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. 3 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक ओव्हर बाकी आणि क्रिकेटचा खेळ काय सांगतो, काही होऊ शकतं. तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल. 6-3च्या मॅचेस देखील बॉलरने जिंकलेले आहेत आणि त्यामुळे इकडे प्रयत्न करावे लागणार आहे. US स्पोर्ट्स एका बाजूला आहे, कांधारी किंग एका बाजूला आहे आणि सूरज शर्मा मात्र आता बॉलिंगसाठी आलेले आहेत. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. अंपायर मात्र आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल आहे. समीकरण बदलत आहे. 6 मध्ये 2. सूरज शर्मा, ललित ठाकूर आणि निलेश सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जे काही करायचं होतं आशिल बंडल आणि राजन परवडी करून गेलेले आहेत. आता अगदी केवळ विजयाची औपचारिकता राहिलेली आहे. खराब बॉल होता आणि त्याच्यावर जर पाहिलं तर बीमर घोषित केलाय आणि नाव देखील त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. म्हणजे या मॅचचा विजय या ठिकाणी सुनिश्चित होतोय. तब्बल 6 बॉल राखून हा सामना जिंकला गेलेला आहे US स्पोर्ट्स आणि फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळते टीम ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील आणि त्याचबरोबर उमेश कुळे अँड कंपनी. विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन. कांधारी किंग संघाला देखील पुढल्या स्पर्धांसाठी असतील शुभेच्छा. आणि आता